मित्रांनो, आपण ज्या मैदानाची आतुरतेने वाट बघत होतो, भरपूर असे मेसेज वगैरे आलते, कॉल पण आलते आणि चांगला कसा योग जुलून आला. आज चांगला असा वार आहे, रविवार, आणि बीएमसी ग्रुप उंबरवेडे आणि सोमनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून एक चांगला असा उपक्रम राबवण्यात येणार आहे आजच्या या उंबरवेडे मैदानात. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय आजचं नियोजन असणार? आणि भरपूर असे चांगले नंदी आलेत आणि स्टार्टिंग चांगली सुरुवात झाली, काय बोलू शकता या नियोजनाबद्दल? हा मैदान बोलला तर हा नियोजनाचाच मैदान आहे. या मैदानात तुम्हाला नियोजन जे बघायला मिळतील, पहिल्या 5 गाड्या ज्या पळतील त्या पहिल्या 5 गाड्यांना प्रत्येकी विजयी मालकाला हा कूलर ठेवलेला आहे. आणि तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकता, मला वाटतं 12 का 15 सायकल आहेत, इलेक्ट्रिक सायकल आहे. तर ह्या मैदानात जे नियम लावायचे आहेत आम्हाला, ते सगळ्यांनी फॉलो केले तर चांगले होतील. नुसतं ह्याच नियमापुरता हे नाही. हा मैदान बीएमसी ग्रुप आणि ईगल ग्रुप आणि खास करून आमचा एन्जॉय ग्रुप जो आहे यांच्या माध्यमातून पुकारण्यात आलेला मैदान आहे. हा गेल्या 31 तारखेला मैदान होता. काही कारणास्तव पाऊस पडल्यामुळे हा मैदान आज 23 तारीख वार रविवार या दिवशी धरलेला आहे. तर ह्या मैदानात एक सांगायचं गेलं तर तुम्ही जेवढे लवकर याल तेवढं चांगलं आहे. आणि एक असं ठरलेलं आहे या मैदानातलं की संध्याकाळी 6च्या नंतर एकही गाडी सुटली जाणार नाही. हे प्रत्येकी गाडा मालकाने लक्षात ठेवावं आणि या शर्तींचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. दादा नक्कीच ना, कुठेतरी उंबरवेडा मैदान म्हटलं ना, कुठेतरी चांगलं असं नियोजन वगैरे असतं आणि आज तर भरपूर अशी बक्षीस आहेत. कसं काय असतं बक्षीस वितरण, कसं काय असणार? आम्ही आता जे काय असेल बक्षीस कशा रूपाने देतील ते सोमनाथ शेठ आपल्याला सांगणारच आहेत. पण आम्ही जिथे जिथे ज्या एन्जॉय ग्रुप जिथे जिथे ज्या ज्या मैदानात उतरेल त्या मैदानामध्ये ह्या वर्षी आम्ही बक्षिसांची खैरात करू. केवळ गाडा मालकांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही हा ग्रुप आमचा तयार केलेला आहे की जेणेकरून प्रत्येक गाडा मालकाला काही ना काही मिळालं पाहिजे. त्या हिशोबाने जे काय आहे बक्षिसाचं हे ते तुम्हाला सोमनाथ शेठ सांगणार आहेत. नक्कीच दादा, धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. सांगू शकता का की संपूर्ण अशा इलेक्ट्रिक बायकल आहेत, सायकली आहेत आणि कूलर पण आहेत, कसं काय असणार बक्षीस वितरण? हे बक्षिसांचं वितरण आपलं असं असेल की 1 नंबर आपण इलेक्ट्रिकल सायकल ठेवलेली आहे. इलेक्ट्रिकल सायकल जी मोठ्या रकमेची गाडी होईल, सर्वात मोठ्या रकमेची मैदानातली जी गाडी होईल त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल सायकल असेल. त्याच्यानंतर 2 नंबर जी मोठ्या रकमेची गाडी होईल तिला 2 सायकल असतील. त्याच्यानंतर 3 नंबरची मोठ्या रकमेची गाडी होईल तिला एक सायकल आणि एक खुराकाची बॅग असणार आहे. त्याचप्रमाणे जी घरच्या गाड्या असते, जी घरची गाडी घरचा साथ पळतो त्याच्यासाठी एक सायकल ठेवलेली आपण. त्याच्यानंतर गावठींना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आपण एक सायकल ठेवलेली आहे, पण त्याच्यामध्ये 4 नंदी गावठीच पाहिजेत. त्याच्यानंतर आदात आणि दुसा जो आपला नियम आहे संघटनेचा की तो इथे आपण ठेवू शकत नाही नाव आदात आणि दुशाचं. त्याच्यामुळे ज्या बॅनरवर सर्वात मोठ्या रकमेच्या आदात आणि दुशाच्या गाड्या जमतील त्यांना प्रत्येकी एक सायकल असेल. प्लस जे कूलर आपण बघतोय मागे, तर पहिल्या ज्या गाड्या टोकन प्रमाणे पहिल्या गाड्या 5 नोंद झाल्यात आणि त्या ज्या विजयी गाड्या होतील 5 त्यांच्यासाठी प्रत्येकी एक कूलर असेल. दादा नक्कीच ना, कुठेतरी उंबरवेडा फाटी म्हटलं ना, चांगलं असं मैदान, चांगलं असं नियोजन आणि चांगली अशी शिस्त. गाडा मालकांना काय सांगू शकता? गाडा मालकांना आम्ही एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर गाड्या जमवा, त्याच्यानंतर नोंद करा आणि लाईन प्रमाणेच, कारण गाड्या आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून एक नियम ठेवलेला आहे की गाड्या जरी आपलं मैदान किती लेट सुरू झालं तरी आपल्याला मैदान 6 वाजताच बंद करायचं आहे. कारण कुठेतरी नियोजन प्रत्येक मुंबईमध्ये नियोजन झालं पाहिजे. मग त्याच्याकरता आपण आज उंबरवेडा मैदानात मध्ये आमच्या एन्जॉय ग्रुप, ईगल ग्रुप 2277 आणि बीएमसी ग्रुप मार्फत जे मैदान आयोजित केलंय ते कुठेतरी नियोजन व्हावं या उद्देशाने आम्ही खाली सुट्टीचा सुद्धा एक सुट्टीला पट्टीचा नियम ठेवला आहेच ऑलरेडी, पण संघटनेच्या आपल्या नियमात तो बसत नाही. पण ज्या पण गाड्या आहेत त्या सुट्टीवरून, सुट्टी जी रेषा आहे तिच्या मागूनच सुटतील, एकही गाडी पुढून सुटणार नाही. आणि आम्ही मागच्या ग्रुपमध्ये पण मी बाईट टाकलेली आहे की जो आरेरावीची कोण भूमिका घेईल किंवा मधून गाड्या टाकण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही त्या क्षणी मैदान स्टॉप करणार आहोत. दादा नक्कीच ना, कुठेतरी म्हणजे आता जे स्टार्टिंगला सकाळी आले तेवढे सकाळी उठून आलेत, प्रत्येक बैलाची मेहनत घेतले. प्रत्येक गाडा मालकाला माझी पण विनंती आहे, लवकर लवकर या तुम्ही आणि आपला बीएमसी ग्रुप उंबरवेडे आणि सोमनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून एक चांगला असं मैदान होणार आहे. लवकरात लवकर या आणि आपल्या या शर्तींचा कुठेतरी आनंद घ्या.
आणि शिस्तबद्ध मैदान पाला. धन्यवाद. ओके, थँक्यू.